नमस्कार. जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत. भिलवडी येथे पाटील डेअरीच्या वतीने श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीत फॉर्च्युनर जिंकणाऱ्या ब्रेक फेल बैजा आणि त्यांच्या टीमचा भव्य कौतुक सोहळा उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे राजकीय नेत्यांनी आमंत्रण देऊनही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असताना भिलवडीसह परिसरातील असंख्य शर्यत प्रेमींनी मोठ्या संख्येनं हजेरी लावून बैजा आणि त्यामागील टीमवर कौतुकाचा वर्षाव केला. बैलाचे संवर्धक आणि पाटील डेअरीचे उद्योजक राजू पाटील यांनी या प्रसंगी बोलताना बैलगाडी शर्यतींच्या वाढत्या लोकप्रियतेनुसार शासनाने सुसूत्र नियमावली आणावी, तसेच क्रिकेट कबड्डीच्या धर्तीवर स्वतंत्र बैलगाडी लीग आयोजित व्हावी अशी मागणी केली. पशुधन संवर्धनासाठी योग्य उपाययोजना करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा यांनी पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा देत महाराष्ट्र केसरीच्या धर्तीवर बैलगाडी शर्यतीचे शासनाच्या वतीने आयोजन व्हावं अशी भावना व्यक्त केली आणि यासाठी संघटना सदैव शर्यत प्रेमींसोबत असल्याची खात्री दिली. या सोहळ्यात ब्रेक फेल टीम मधील महत्त्वाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये गाडीवान अमर शिंदे, राहुल चौगुले, नियोजक शकील तांबोळी, आरोग्य संवर्धन करणारे डॉक्टर सुशील मगदूम, देखभाल करणारे शामराव ओलेकर आणि सुरक्षित पोहोचवणारे चालक जयसिंग टकले यांचा गौरव झाला. तसेच श्रीनाथ केसरी स्पर्धेतील ब गटात द्वितीय क्रमांक प्राप्त करणारे अनिल मगदूम यांचाही सन्मान करण्यात आला. वसंतदादा शेतकरी कारखान्याचे संचालक यशवंतराव पाटील, राजाराम बापू बँकेचे संचालक अभिजित वग्यानी, बी डी पाटील, महावीर वठारे, बी एन मगदूम, श्रीधर वाळवेकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ब्रेकफेल बैजाचे संवर्धक राजू पाटील यांना बैलगाडीची प्रतिकृती देऊन विशेष सन्मान देण्यात आला. महाराष्ट्रात बैलाचं कौतुक करण्याचा हा पहिलाच उपक्रम ठरला असून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक आघाडीचे शर्यतप्रेमी आणि प्रमुख बैलांचे संवर्धक मोठ्या उत्साहात उपस्थित होते. जनता न्यूज भिलवडी.